आपल्याला आज पनीर बनवायचे, त्याच्यासाठी आता गॅस चालू केला, त्याच्यावर पातेलं ठेवून घेतलं. पातेल्यात थोडं आपल्याला आधी पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्या दूध हे पातेल्याला लटकणार नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे. अर्धा लिटरचे 1 पिशवी अशा मी इथे आता 3 पिशव्या म्हणजे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाला व्यवस्थित आता उकळी येऊ द्यायची. दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅस कमी करून मी हे दूध जवळजवळ 5 मिनिटं असं आटून घेतलेलं होतं. आता गॅस आपण कमी. इथे एका लिंबाचा रस काढून घेते मी. आता एका लिंबाचा रस काढून घेतला. आता जेवढा लिंबूचा रस काढून घेतला ना आपण, तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय. एकाच वेळेस हे टाकायचं. गॅस हा कमी ठेवलेला आहे. आपल्याला थोडं थोडं हे टाकायचंय. हळूहळू आपलं दूध हे फाटायला सुरुवात होईल. आपण लिंबाचा रस टाकल्यानंतर छान मस्त आपलं दूध हे इथे फाडून घेतलं. इथे खाली भांडं ठेवून घेतलं, त्याच्यावरती चाळण ठेवून घेतली. इथे एक कपडा टाकून घेतलाय. हळूहळू आपण त्या चाळणीमध्ये ओतून घ्यायचं. सर्व पातेल्यातलं इथे टाकून घेतलं. पातेल्याला आपण पाणी टाकून घेतलं होतं आधी, पातेल्याला चिकटलं नाही. आता हे झाडाचं पण व्यवस्थित असं काढून घेऊ. तर सर्वात आधी आपल्याला गार पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे जो आपण लिंबू टाकलेला आहे ना, त्याचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल. पनीर व्यवस्थित असं कपड्यामध्ये आपण आता बांधून घेऊ. व्यवस्थित बांधून घेतले. त्याच्यावरती मी आता इथे जड वस्तू ठेवते. अर्धा तास आपल्याला ठेवायचे. जड वस्तू ठेवल्यामुळे हे अर्धा तासात आपलं पनीर तयार होईल. अर्धा तास झालाय, बघू बरं आपण. आता पाटा उतरून घेतला मी ते. आता जे बांधून ठेवलेलं ते सोडलं. बघू शकता असं पनीर आपलं असं छान मस्त तयार झालं. एका भांड्यात काढून घेते. खाली चाळण ठेवलेली होती, असं पाण्याने थरलं त्याच्यातनं एकदम मस्त आपलं दुकानसारखं असं पनीर हे तयार झाले. आता आपण त्याच्या वड्या कट करून दाखवते मी तुम्हाला. आता आपल्याला विकत मिळतं त्याच पद्धतीने आपलं हे पनीर इथे तयार झाले. याच पद्धतीने तुम्ही पण पनीर बनवून बघा. आजची आपली पनीरची रेसिपी तयार झाली.